नमस्कार. मी मुक्ता कोरपे. शब्दसंवाद मालिकेत आजची शब्दरचना आहे आई. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असते आई. प्रत्येकाच्या मनाशी जोडलेली असते आई. बाळ जन्माला यायच्या अगोदरपासून जी व्यक्ती आपल्याला ओळखते ती असते आपली आई. या आईसाठीच माझी स्वरचित कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. प्रिय आई, प्रिय आई, तुझ्याशी रोज होतं बोलणं. तुझ्याशी रोज होतं बोलणं, पण मनातलं काहीच होत नाही सांगणं. पण मनातलं काहीच होत नाही सांगणं. म्हणूनच आज घेतलं लिहायला. म्हणूनच आज घेतलं लिहायला. शब्दातून ऋण उतरवायला. शब्दातून ऋण उतरवायला. गरिबीतही उभी राहिलीस धरून तग. गरिबीतही उभी राहिली धरून तग. शून्यातून निर्माण केलंस हे सुंदर जग. शून्यातून निर्माण केलंस हे सुंदर जग. कशाचीच कमी पडू दिली नाही साऱ्यांना. कशाचीच कमी पडू दिली नाही साऱ्यांना. ताठ मानेने जगायला शिकवलं तुझ्या लेकरांना. ताठ मानेने जगायला शिकवलं तुझ्या लेकरांना. शिदोरी दिली सोबत शिक्षणाची. शिदोरी दिली सोबत शिक्षणाची. आयुष्यात कधीच कमी पडली नाही कशाची. आयुष्यात कधीच कमी पडली नाही कशाची. आई या शब्दातच आहे विश्व सारे. आकाशामध्ये सुद्धा चमचमतात सर्व तारे. आकाशातही उठून दिसतात हे चमचमणारे तारे. आई तुझ्याशिवाय हे विश्व माझे अस्तित्व आहे शून्य. आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व आहे शून्य. तुझ्या पोटी जन्मले हेच आहे माझे पुण्य. हेच आहे माझे पुण्य. धन्यवाद.